मग पब्लिक बोला गगल हे बा कोल्याचे मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर घ्या बा फॉलो करून. मग एवढं खतरनाक काम असून ते लाईनचं काम करू राहिले. मग मी आलो जेवनगरात. हे पाहून घ्या रे बा आमच्या अकोल्याचं जेवनगराचं मेन चौक. अतिच ट्रॅफिक पोलीसवाले थांबतात. मग रस्त्याच्या साईडनं डुड्डे पनीर गिरणीर सब मिळतात. मग गाईस याच्या समोर आहे पार्क आणि ते आपल्याला मंदिर पण सापडलं. तर मी गेलो बा मंदिरच्या अंदर. तर गाईस हे पारे बा आपण गेलो अंदर आणि ते आपल्याला घसरगुंड्या भेटल्या. आणि त्याच साईडला कॉम्प्लेक्स होतं एवढं मोठं. गाईस या मंदिराच्या अंदर गेलो, दर्शन केले मग देवाचे. मग आपल्याला विचारलं या गार्डनच्या बऱ्यात, त्यांना सांगितलं. नंतर काय बोलान मी निघालो रस्त्यानं. हे पाहून घ्या जेवनगराच्या मेन चौकात ऑटो पण थांबतात. मग बोलान गेलो ना रे बा आम्ही मंदातल्या गल्लीतून गड्ड्या गुड्ड्या रस्त्यानं गेलो बा शीद. अति मी सगळ्यात पहिले MSCIT शिकत जा. नंतर उंतलेच तपूर राहील तेव्हा. तर त्या रस्त्याच्या समोर आपल्याला भेटली बेकरी. नंतर हे बार बा तेजस्वी मोबाईल. इकडे सगळे मोबाईल कव्हरची दुकान आहे. तर हे बा पब्लिक जेवनगराचं फेमस 12 ज्योतिर्लिंग मंदिर. मग बा मी गेलो बा सीधा बम रस्त्यानं ऊन लागे रे बा घामी येत जाय बा. मग समोरचे चौक म्हणजे जटारपेठ चौक लागला. तर ती कोणताही सण असू द्या काही ना काही नवीन विशेष राहतेच. होळी असो का संक्रांत असो. आणि रस्त्यानं बा ट्रकही खेटून चालले बा. या साईडले भाजीपाला ये रे बा पब्लिक. तुम्हाला दाखवून देतो भाजीपाला फल फ्रूट सब मिळता इकडे. मग गेलो बा सीधा ना ते राहतात पाणीपुरी वडापाव खस्ता गिस्ताची दुकानं. पण आता नाही संध्याकाळी राहतात पब्लिक. अजून अत्तरला फेमस आहे सोनी कटलरी. सध्या आता दुकान तर बंद आहेत नाही तर लय खासखास राहतं. मग चायना गेटून कलटे खाली पाणी चाललो तो वायात. मग आलो बा मी घरी. रस्त्यानं बा बम ऊन लागे बा मी काळा झालो. मग भेटू पब्लिक नेक्स्ट ब्लॉग मध्ये.